नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नेलेकर यांच्या निवडक नेलेकर या भयगूढ कथासंग्रहातली कथा. या कथासंग्रहातल्या कथा मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल नेलेकर सरांचे आणि राजेंद्र प्रकाशनच्या निलिमा कुलकर्णींचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला आजची कथा ऐकवतो. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूयात नेलेकर लिखित कपाट उघडू नका. मंग्याच्या टोळीबाबत असं बोललं जायचं की ते एकदा का एखाद्या सावजाच्या पाठलागावर निघाले तर ते सावज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपलं तरी त्या सावजाला शोधून काढतील. शोधासाठी भले महिना लागो, वर्ष लागो, प्रसंगी मारामाऱ्या, लुटमार, खून पडले तरीही त्यांचा पाठलाग थांबत नसे. त्या सावजाला गाठल्याशिवाय ते राहतच नव्हते. 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला होता. संजय रोज पेपर पाहत होता, पण मंग्या तुरुंगातून पळून गेल्याची बातमी अद्याप आलेली नव्हती. त्याला आणि त्याच्या 3 साथीदारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवलेलं होतं. मंग्या जरी तुरुंगातनं पळून आलाच तरी मध्ये एवढा मोठा उंच लांब रुंद सह्याद्री पसरलेला होता. निबिड जंगलं होती. वाटेत अनेक गावं, शहरं, खेडी होती. साऱ्या ठिकाणी शोध घेत घेत या आडगावी येतो त्याला कैक दिवस, महिने लागले असते. तरीही संजय सर्व सावधगिरी बाळगून होता. वेगळ्या नावानं दुकान चालवत होता. कोणाची फारशी ओळख, परिचय न वाढेल याची दक्षता घेत होता. रात्रंदिवस डोक्यावर कायम फेलठॅट असे, तीही कपाळापर्यंत ओढलेली. चेहरा लवकर ओळखता येऊ नये अशा प्रकारे. झोपतानाच काही ती फेलठॅट निघत असेल तेवढीच. जेवढी सावधगिरी बाळगायला हवी त्यापेक्षा जास्तच बाळगत होता. संजयनं राहायला माडीचं घर विकत घेतलं, तेही नेमकं गावाच्या एका टोकाला. घरमालक एकटाच होता. त्याला नातेवाईकांचा कसलाच पाश नसल्यानं घर विकून आलेला सारा पैसा व्यसनात घालवून त्यानं स्वतःचा आत्मघात करून घेतला होता. घरात संजय, त्याची पत्नी मालन आणि त्याचे वडील पंत, बस 3 आटोपशीर संसार. बँक रॉबरीत मंग्याच्या माणसानं कॅशियरच्या देहाची चाळण केली होती. इतक्या लोकांसमोर एवढं भयनाट्य होऊ नये पोलिसांपुढे कोणी सविस्तर जबाब दिलेला नव्हता. संजयनं मात्र निर्भयतेनं साथ दिली होती. ओळख परेडमध्ये 4घांना अचूक ओळखून काढलं होतं. त्याच्या या पराक्रमामुळे मंग्याच्या टोळीशी त्यांनी वैर घेतलं होतं. 7 वर्षांसाठी 4घेही तुरुंगाआड गेले असले तरी कुठल्याही क्षणी 4घे तुरुंग फोडून बाहेर येतील आणि तुम्हा 3घांचीही चटणी करतील अशी भीती सर्वांनीच त्यांना घातलेली होती. त्या भयापोटी शेवटी त्याने नोकरीचा राजीनामा दिला. मिळेल ती पुंजी घेऊन कुणालाच कानोकान खबर लागू न देता या अति दूरच्या महाराष्ट्राच्या अगदी टोकाच्या आडगावी येऊन स्थायिक झालेला होता. 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मंग्याच्या टोळीची भीती त्याच्या मनातनं गेलेली नव्हती. सावधगिरी पूर्वीसारखाच बाळगून होता. बाजारपेठेतली आपली पानाची गादी दुपारी बंद करून संजय जेवायला घरी आला. मालननं नेहमीचीच तक्रार केली. मामंजींना समजावून सांगा ना तुम्ही. घरमालकानं निक्षून सांगितलंय कपाट उघडू नका म्हणून, तरीही ते दिवस रात्र उघडण्याचा खटाटोप करतात. जाऊ दे ना मालू, ते कपाट चावीनच काय पण कुठल्याच हत्यारानं उघडणार नाहीये. सुरुवातीला संजयनंही कपाट उघडून पाहण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला होता. त्याच्या कुठल्याच प्रयत्नाला कपाटानं दाद दिलेली नव्हती. यावरून ते कोणालाच उघडता येणार नाही अशी त्याची खात्री झाली होती.
आपल्या घरातल्या कुठल्या चाव्या लागत नाहीत हो. पण आज दुपारी एका भंगारवाल्याला घेऊन आले. त्याच्याकडं लहानापासून विदभर लांबीपर्यंत जुन्या पाण्या शेकडो चाव्यांचा जोडगा होता. त्या सर्व चालवून बघितल्या, पण त्यातली एकही लागली नाही. मालू, ऐक बर का, एक ना एक दिवस मी ते कपाट उघडेनच उघडेन. दादरावरनं खाली येत पंत म्हणाले, बाबा, अहो, कशाला त्रास करून घेताय? घरमालकानं मरण्यापूर्वी बजावून सांगितलं होतं ना, कपाट तेवढं उघडू नका म्हणून. संजय, तू शांत राहा बरं. कपाटात काही जंगली श्वापदं किंवा भूतं खेतं कोंडून ठेवलेली नाहीयेत. मला वाटतं त्यात मौल्यवान चीजवस्तू असतील. हिरे, माणकं, सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या भरलेल्या पेट्या असतील. काहीतरीच मामंजी तुमचं. मालू उपरोधिकपणे म्हणाली. पुढं तिनं म्हटलं, ते आता विसरा. मामंजी, हातपाय धुवून घ्या, मी ताटं वाढते. संजा पाटावर बसला. पंतही हातपाय धुवून पाटावर बसले. दागदागिने, पैसा अडका असं काहीही नसेल त्यात. मला वाटतं त्यात अमूल्य अशी दुर्मिळ ग्रंथसंपदा असेल. पोथ्या पुराणं असतील. मला ते उघडून पाहायलाच हवंय. बाबा, असं काही करू नका. निष्कारण संकटात पडाल. संजय त्यांना म्हणाला. रात्री बऱ्याच उशिरा मालू जागी झाली. तिने संजयला हलवून जागं केलं. अहो अहो, उठा उठा, माडीवर कोणीतरी आहे. संजय ताडकन उठून बसला. उशाची फेलटॅट घेऊन आधी डोक्यावर दाबून बसवली. त्यांनी मालूकडे बघितलं. तिचा चेहरा पांढुरका पडलेला होता. डोळे भयानं विस्फारले होते. मालू, अगं काय झालं? माडीवर कुणीतरी आहे. एक तीक्ष्ण भयशहारा त्याच्या मणक्यातनं पाठीपर्यंत सळसळत गेला. कोण आहे? मला काय ठाऊक. त्यानं कानोसा घेतला, मात्र सर्वत्र शांत शांत होतं. कुठे चिटपाखरूही चिवचिवत नव्हतं. काही वेळ गेला. शांततेत काहीच विघ्न आलं नाही. उगीच घाबरवलंस मला. झोप. मालूनं तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला. आता ती जास्तच भेदरल्यासारखी दिसू लागली. तिने संजयचा हात धरला. तिचे हात कापत होते. ऐका. काहीतरी खसपसण्याचा आवाज ऐकू आला आणि त्याच्याही हातापायात कंप भरला. बघून या ना जा. मालू खुसफुसली. तो दचकला. मी नाही जाणार. बाबांना हाक मार. अहो, मामंजींना नका उठवू. तुम्ही या ना पाहून. मला भीती वाटतेय, त्यांनी तक्रार केली. पुरुषासारखे पुरुष असून काय भीता हो? चला, मी येते तुमच्यासोबत. संजय काकू करायला लागला. एखादा दगड जमिनीवरून पुढे मागे सरकवावा तसा आवाज आला. भीतीने तिने संजयला मिठी मारली. तिच्या पाठीवर थोपटून तिला धीर दिला. उसन्या अवसानानं तो उठला. थांब, पाहूयात. दोघेही एकमेकांना आधार देत दादराकडे आले. पंतांची खोली बंद होती. दाराच्या फटीतून आतल्या झिरो बल्बचा मंद प्रकाश दिसत होता. दादराच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला खरा, पण पुढच्या पायरीवर पाय उचलून ठेवण्याचं धैर्य होईना. मालू मागून ढकलू लागली तेव्हा तो दुसरी पायरी चढला. तीही त्याच्याबरोबर वर निघाली. वर आवाज होत होते, पण दोघे मुळीच आवाज न होईल याची दक्षता घेत इंचानं वर सरकत राहिले. काही वेळ शांतता पसरली. नंतर दगडावर दगड घासल्यासारखा आवाज येऊ लागला. कंठाशी प्राण आणून कसेबसे दोघेही वरच्या पायरीपर्यंत आले. दोघांनीही एकाच वेळी डोकी उंचावून पाहिलं आणि सुटकेचा दीर्घ सुस्कारा टाकला.
मंद दिव्याच्या प्रकाशात पंत शेजारी अनेक आकाराच्या लहान मोठ्या चाव्यांचा ढीग घेऊन बसले होते. कानशीनं घासून चाव्यांना विशिष्ट आकार द्यायचं काम चाललेलं होतं. दिवस गेले. आणखीन 2 महिने उलटले. संजय काळजीपूर्वक प्रत्येक वृत्तपत्र चाळत होता. मंग्या शिपायांच्या हातावर तुरी देऊन निसटल्याची बातमी अजून तरी प्रकाशित झाली नव्हती, ना तशी अफवाही पसरली होती. संजय मालूला मंग्याची काळजी होती, तर पंतांना कपाट कसं उघडेल याची. दिवस रात्र त्यांचा खटाटोप चालूच होता. कुठल्या चावीला कपाट दाद देईनासं पाहून पंतांनी भंगारवाल्याच्या दुकानातून करंगळीपेक्षा कमी जाडीच्या विधभर लांबीच्या सळ्या आणून त्यांना चाव्यांचा आकार द्यायचा उद्योग सुरू केलेला होता. मालू संजयनं कितीही वेळा सांगितलं तरी पंत त्यांच्या सांगण्याकडं कानाडोळा करत राहिले. दिवस जात होते. मंग्याची बातमी कळत नव्हती की पंतांना कपाट उघडत नव्हतं. दुपारी संजयनं टपरी बंद केली आणि जेवायला घरी आला. मालू त्याचीच वाट पाहत होती. हातपाय धुवून घ्या, मी मामनजींना बोलवते. बाबा बागेत गेलेत का? नाही, बागेत कशाला जातील? त्यांचा नेहमीचाच उद्योग कपाट उघडण्याचा. ते काही उघडायचं नाही आणि मी कपाट उघडलं सुद्धा. पंत उड्या घेत दादरावरनं खाली येत म्हणाले, काय सांगताय मामनजी? खरंच उघडलं कपाट? मी खोटं सांगतोय का काय? संजयला तर विश्वासच वाटेना. त्यानंही कपाट उघडण्याची कोशिश करून पाहिली होती. ते कधीच उघडता येणार नाही अशी त्याची खात्री होती. बाबा हो, घरमालक म्हणाला होता कपाट उघडू नका, आणि असंही म्हणाला होता की ते कोणीच उघडू शकणार नाही. संजय, या जगात अशक्य असं काहीच नाहीये. फक्त श्रम घ्यायला हवेत. गेले 7-8 महिने खूप त्रास घेतला. नाही तिथे गेलो. कित्येक लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. जुनी पोथी पुराणं चाळली. शेकडो ग्रंथ चाळल्यावर एका ठिकाणी मला त्याचा अल्पसा उल्लेख आढळला. तेवढ्या सुतावरनं मी स्वर्ग गाठला. महिनाभर खपून 4 चाव्या बनवल्या. आज मला ते उघडण्यात यश आलंय. पंतांचा चेहरा समाधानानं फुलला होता. डोळ्यात एक चमक आलेली होती. एवढे अपार कष्ट घेऊन कपाट उघडलं, कसला खजिना दडवून ठेवलाय आत मामनजी? मालू, माझा अपेक्षाभंग झालाच आहे. तुझाही होईल ऐकून. त्यात कसलाही खजिना नाही. मी समजत होतो ती ग्रंथ संपदाही नाही. आत निव्वळ पोकळी आहे. मी पुढे जाऊन पाहिलं नाही. बाहेरून दिसतंय कपाट, पण दार उघडलं तर ते कपाट वाटत नाही, कारण आत मोठी पोकळी आहे. चला आपण तिघेही पाहून येऊ. संजय, तेवढी विजेरी घे. आत काळोख आहे बुवा. नको बाई, मला तर भीतीच वाटतेय. काहीतरी अघटित होईल असं वाटतंय. मामनजी, ते होतं तसंच बंद करून टाका ना. अगं मालू, पाहून तर येऊ. अहो, भलतं सलतं काही झालं म्हणजे? मी पाहिलंय ते. तिथे भिण्यासारखं काहीही नाही. खात्री आहे माझी. पंत म्हणाले आणि तिघेही दादरावरनं वर आले. माडीवरला मुख्य दिवा चालू होता. पंतांनी आपण बनवलेल्या वितभर लांबीच्या 4 चाव्या दोघांना दाखवल्या. या 4ही चाव्या 4ही कोपऱ्यात लावल्या तरच ते उघडतं, अन्यथा नाही. शिवाय प्रत्येक चावीवर वेगवेगळ्या खुणा आहेत. कपाटावर 4ही कोपऱ्यात छिद्र आहेत. त्या छिद्रांनाही वेगवेगळ्या खुणा आहेत. त्या खुणानुसार चाव्या लावायच्या.
अदलाबदल झाल्यास कपाट उघडणार नाही. चारी चाव्यांनी कपाट उघडू शकतं, मात्र विना चावीनं बंद होऊ शकतं. चाव्यांना खूप जपायला हवं. शेकडो रुपये देऊन दुसऱ्या करा असं म्हटलं तरी ते पुन्हा शक्य नाही. पंतांनी दोघांना चाव्या आणि कपाटाची छिद्र यावरील खुणांची ओळख दाखवून दिली. चारही खुणांनुसार छिद्रात चाव्या सरकवल्या. नेहमीच्या कुलपाप्रमाणे फिरवल्या नाहीत. चारही फिट केल्यावर क्रमाक्रमानं आत ढकलल्या आणि कपाटाचं दार उघडलं गेलं. दोघेही शहारले. खोलीत भरपूर प्रकाश होता, तरीही कपाटात मिट्ट काळोख होता. संजयानं विजेरीचा झोत आत टाकला, पण फारसं काही दृष्टीपथ्यात येत नव्हतं. पंतांनी मागचा पुढचा विचार न करता आत पाऊल टाकलं. बाबा थांबा. पंत थांबले नाहीत. ते काळोखात गेले. संजय त्यांना साद घालत पाठोपाठ गेला. भयचकित झालेली मालूही अनवधानानं अहो काय करताय असं म्हणत आत गेली. गच्च काळोखात काहीच दिसत नव्हतं. पायाखाली गारढोण वाळू तेवढी जाणवत होती. चालताना ती चर्र चर्र वाजत होती. आवाजाच्या दिशेनं मालू पुढे झाली आणि तिने संजयला गाठलं. त्याचा हात ओढून त्याला थांबवलं. कुठे चाललाय तुम्ही? परत चला. संजय थांबला. बाबा पुढे गेलेत. येतील ते, तुम्ही परत चला. दोघांनी दूरवर नजर फेकली. पंतांचा चालण्याचा आवा कसलाच आवाज येत नव्हता. ते किती दूर गेले कळायला काहीच मार्ग नव्हता. दूर क्षितिजाकडे संदीप प्रकाश होता. त्यात दृश्य स्वरूपात काहीच येत नव्हतं. पायाखालच्या गार गार वाळून पायात कळा येऊ लागल्या होत्या. मंद मंद वारा वाहायला लागला. बाबा बाबा, संजयानं हाक दिली. ती हाक वाळवंटातून झिरपत गेल्यासारखी गेली. कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास झाड, इमारत, डोंगर काही म्हणता काहीही दिसत नव्हतं. निव्वळ काळोख पोकळी असावीसं वाटत होतं. क्षितिजाकडे दिसणारा धूसर संधिप्रकाश सूर्याचा होता का चंद्राचा, त्याचं निदान करणंही अवघड होतं. मंद वाहणाऱ्या हवेतला गारवा वाढायला लागला. सुरुवातीला बरं वाटायला लागलं, नंतर त्याची तीव्रता वाढून तो बोचरा झाला. मालू गारठली. तिने संजयाचा हात ओढला. चला परत. अगं बाबा अजून आलेले नाहीत. पुन्हा त्यानं 4-2 हाका मारल्या, पण त्या पहिल्यासारख्याच झिरपत झिरपत गेल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. गारठा विलक्षण वाढल्यानं नाईलाजानं संजय मागे फिरला. कपाटातून उबदार खोलीत आल्यावर मालूनं सुटकेचा निश्वास टाकला. काय बाई आकरीतच आहे हो. आपल्या घरामागं दूर डोंगराकडे आहेत. दाट झाडी आहे, झुडपावेलींनी जागा भरली आहे. वाळूचा कुठेच लवलेश नाही. यात मात्र केवढं मोठं वाळवंट आहे. पोकळी आहे. पुन्हा आत जायला नको. आत धोका आहे. माझं मन मला सांगतंय. मालू जरा शांत राहा. बाबा अजून आलेले नाहीयेत. त्रासिकपणे संजय म्हणाला. कपाटातून आत डोकावून त्यांनी पुन्हा साद घातली. प्रतिसाद आला. गार वारा थरारत यायला लागला. माडीवरली ऊब क्षणात नाहीशी झाली. दोघेही गारठले. हुडहुडी भरून आली. अहो अहो दार लावून घ्या. पण बाबा. भिंतीवरचं कॅलेंडर फडफडायला लागलं.
टेबलावरच्या पुस्तकाची पानं आपोआप फडाफडा उघडत गेली. फुलदाणी आडवी होऊन टेबलावरून खाली फरशीवर पडून खळ्ळकन फुटली. दार बंद करा ना, मालू ओरडली. पण बाबा, तोवर गारठून मरून जाण्याची वेळ येईल. दार बंद करा. मामंजी आले की उघडू. गारठा विलक्षण वाढला. मोठ्या अनिच्छेनं संजय दार बंद करायला पुढे झाला. वाऱ्याच्या झोतानं त्याची हॅट उडाली. मालूनं ती अलगद पकडली. दार बंद करताच खोलीत हळूहळू ऊब यायला लागली. संजयला हॅट द्यायला ती पुढे आली आणि त्याला मिठीच घातली. नको बाई, इथे राहायला. ही जागा चांगली नाही. आपण दुसरीकडे राहायला जाऊ. तिला थोपटत संजय म्हणाला, बाबा येऊ दे, मग आपण काय करायचे ते ठरवू. मी दार उघडू का? अंगावर पाल पडावी तशी ती दचकली. नाही, नको, मुळीच नाही उघडायचं. अगं पण बाबा. तेवढ्यात दारावर थाप पडली. संजय, अरे मी आलोय, दार उघड. संजय दार उघडायला गेला खरा, पण ते उघडेना. जाम बंद झालं होतं. गोंधळून त्यांनी तिच्याकडे बघितलं. तिने भिंतीकडे इशारा केला. खुंटीला चाव्या लटकत होत्या. तत्परतेनं खुणांनुसार चाव्या लावून क्रमानं प्रेस केल्या. दार उघडलं गेलं. भयातिरेकानं मालू धास्तावून कोण आलंय ते पाहू लागली, पण काळजीचं कारण नव्हतं. ते पंतच होते. गारठा संपलेला होता. त्यानं कपाट बंद करून चाव्या खुंटीला लावल्या. पंत विलक्षण गारठून गेलेले होते. त्यांचं सर्वांग थरथरत होतं. भीतीनी की गारठ्यानी ते सांगणं कठीण होतं. कपडे केस अस्ताव्यस्त विस्कटलेले होते. बाबा, काय झालं? कुठे गेला होतात? आम्ही किती घाबरून गेलो होतो. मला खूप भूक लागलीये. चला आपण जेवूया. तुम्हाला किती हाका मारल्या बाबा, पण तुम्ही ओ नाही दिली. जेवताना संजय म्हणाला, मला एकही ऐकू आले नाही. एवढा वेळ मामंजी तुम्ही होतात तरी कुठे? विलक्षण, अगदी विलक्षण अनुभव म्हणायचा बरं का संजय. मी कल्पना केली तशीच आत अनंत पोकळी आहे. पायाखाली निव्वळ वाळवंट आहे. वाळू देखील फ्रीजमधनं काढल्यासारखी गारढोण. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळोख, मात्र दूर क्षितिजाकडं धूसर संधीप प्रकाश आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोकळी असल्याचं जाणवत होतं. झाडं, झुडपं, डोंगर काहीही नाही. मी थोडा पुढे गेलो आणि वाऱ्याच्या झोतानं हेलपाडत बराच पुढे ढकलला गेलो. मला माघारी वळताच येईना असा वारा. काय बाई, खरंच राक्षसी गारठा होता. ऐका, मी पुढे गेलो आणि समोर पाहिलं. वारा जरा थांबला. दूर क्षितिजाजवळ धुसर प्रकाश दिसत होता. तिथं आकाशात एक काळा ठिपका दिसला मला. ढग वगैरे असेल अशी कल्पना, पण नाही. ठिपका हळूहळू मोठा होत गेला. त्याची हालचाल जाणवायला लागली. मग लक्षात आलं की तो ठिपका मोठा होत नव्हता, तर वेगानं माझ्या दिशेनं येत होता. आणखी जवळ आल्यावर त्याच्या राक्षसी पंखांची फडफड ऐकू यायला लागली. घरा एवढ्या आकाराचं गिधाड होतं ते. दोन्ही पंख झोपडीच्या दोन छपरासारखी विशाल. त्याच्या पंखांच्या फटक्यानं सिमेंट कॉन्क्रीटची मजबूत इमारत देखील जमीनदोस्त झाली असती.
त्या पंखांच्या फडफडण्याच्या निव्वळ आवाजानं कानाचे पडदे फाटतील का काय म्हणून मी कानात बोटं घातली. ते गिधाड माझ्या डोक्यावरनं वारा कापत गेलं असावं, पण मी त्याच्या वेगानं मात्र साफ आडवा झालो. थोड्या वेळानं उठून पाहू लागलो. गिधाड कुठं गेलं काळोखात काही दिसेना. क्षितिजाजवळ आकाशात 2 बारीक ठिपके मात्र दिसले. मग मी थांबलो नाही. देवाचा धावा करत परत आलो. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. बाबा, आता चाव्या प्रथम नष्ट करून टाका. पुन्हा त्या कपाटाच्या वाट्याला जाऊ नका. हे कपाट कोणी बनवलंय कोणालाच ठाऊक नाही. कदाचित मालकालाही ठाऊक नसेल. त्यानंही उघडायचा सर्व तऱ्हेचा प्रयत्न करून पाहिला असेल, पण त्याला ते शक्य झालं नसेल. मुळात हे कपाट नाहीच. न जाणो कदाचित वेगळ्याच विश्वात उघडणारं कालद्वार सुद्धा असेल. कोणी सांगावं? एकदा आत गेलं आणि दार बंद झालं तर मला नाही वाटत आतली गिधाडं त्याला जिवंत सोडतील म्हणून. मामंजी, त्या चाव्या नष्ट करून टाका. विषयाची परीक्षा पाहायला नको. बाबा, मला तर वाटतंय आपण दुसरीकडे राहायला जाऊया. थांबा, आतताई विचार करू नका. कपाटातून आत जाणं धोक्याचं आहे हे मी जाणतोच. पण चाव्या लावल्याखेरीज हे कपाट बॉम्ब लावला तरी उघडणार नाही हे ठाऊक आहे ना तुम्हाला. मग भीती कशाची आहे? मग त्या चाव्या तरी नष्ट करून टाका. एवढ्या परिश्रमानं मी त्या तयार केल्या आणि त्या सहजासहजी नष्ट करून टाकू? बाबा, चाव्या हाताशी असल्या तर कोणी लहान मुलगा सुद्धा कपाट उघडू शकेल की. आपण चाव्या बंदोबस्तात ठेवू. पण हव्यातच कशाला त्या? आपण पुन्हा काही आत जाणार नाही आहोत. संजय, रे हा सापळा आहे. विचार कर. सापळ्याची चावी असल्यावर आपण एखाद्या संकटाला सापळ्यात अडकवून ठेवू शकतो किंवा आपण सापळ्यात राहून संकटापासून मुक्तता करून घेऊ शकतो. हाच सापळा आपल्याला वरदान ठरेल. बाबा, मी समजलो नाही. एवढ्यात विसरलंस का रे संजय? मंग्याचा लौकिक तुला ठाऊक नसेल कदाचित, मला ठाऊक आहे. खात्री आहे माझी, एक ना एक दिवस भुकेल्या लांडग्यागत मंग्या वास काढत येईल आणि त्यावेळी हा सापळा आपलं रक्षण करेल. बाबा, तुम्हाला असं तर म्हणायचं नाही. अगदी अचूक ओळखलंयस. अरे, मंग्या म्हणतात त्याला. त्याचं सावज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन का बसेना, तो शोधून काढेलच. लौकिकच आहे त्याचा. दोघेही कावरे बावरे झाले. जेवण निम्मच ठेवून त्यांनी हात धुतले. पंत आरामशीर जेवणाचा आनंद घेत होते. ते पुढे म्हणाले, हात धुण्या इतकं सोपं नाही मंग्याला धोका देणं. माझं ऐकत असाल तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मंग्याच्या टोळीपासून वाचण्याचा एवढाच एक मार्ग शिल्लक राहतो. मालूनं तिची आणि संजयची भांडी बाजूला सारली आणि म्हणाली, सांगा मामंजी. वृत्तपत्रात बातमी आली नाही तरी कुठल्याही भ्रमात राहू नका. आज ना उद्या ती टोळी तुरुंग फोडून बाहेर पडेल आणि शोध घेत येईल. न जाणो कदाचित ती टोळी शोधावर निघाली देखील असेल. दोघेही नवरा बायको अनामिक भयानं हादरले. तो मालूकडे बघत म्हणाला, मालू, पुढचं दार नीट बंद केलंयस ना? मालू उत्तर देण्यापूर्वी पंत म्हणाले, अरे, असली दार मंग्या निव्वळ लाथेनं उघडेल. मग त्याला तुम्ही 10 कुलपं का ठोकली असेनात.
त्याच्या टोळीपासून बचाव करायला आपलं माडीवरील कपाट उपयोगी पडेल. माझं ऐका. बाबा, जरा विस्तारानं सांगा की. पंतांनी आपल्या ताटात नजर फिरवून कुठला अन्नपदार्थ उरला नसल्याची खात्री करून चूळ भरली. मालूनं त्यांची भांडी मगाच्या भांड्याच्या ढिगापाशी सरकवली. सोपी गोष्ट आहे. पंत सांगायला लागले. मंग्याला वा त्याच्या टोळीला या कपाटाबाबत माहीत असणं शक्य नाही. समजा शोध काढत ते आलेच तर प्रथम तुला पकडणार. तू कपाट उघडून आत जायचंस. मी तोवर मालूची काळजी घेतो. तुझ्या पाठोपाठ ते चौघेही आत जातील. आम्ही कपाट बंद करू. आत काळोखात त्यांना गुंगारा देण्यात मला वाटतं तुला अडचण येणार नाही. परत दारापाशी येऊन 3दा थाप मारून मालू दार उघड, मी संजा आलोय असं म्हटलंस की आम्ही दार उघडू. आम्ही जवळपास असणारच. तुला कपाटातून बाहेर काढलं की चाव्या आत टाकायच्या, दार कायमचं बंद करून टाकायचं. मग त्यांचा परमेश्वरही त्यांना बाहेर काढू शकणार नाही. दुसरा कुठलाच चावीवाला तसल्या चाव्या बनवू शकणार नाही. आणि समजा बनवल्याच तो तोवर आतली गिधाडं त्यांची हाडकं सुद्धा ठेवणार नाहीत. बाबा, तुमची योजना पॉवरफुल असली तरी मला भीती वाटतेय. सगळं असंच घडून येईल? आपण याचं प्रात्यक्षिक करूयात की. कशाला भीती बाळगतोयस? पंत म्हणाले. 8-10 दिवस गेले. बाप लेकांचं एकदा प्रात्यक्षिक होऊन गेलं, पण पंत एकटेच अधूनमधून कपाटातनं सहल उरकून यायचे. मालू संजयनं पुष्कळ समजावून सांगितलं तरी ते ऐकत नसत. प्रत्येक वेळी ते नवनवीन अनुभव सांगायचे. एकदा 4 गिधडं दिसली तर कधी एकही दिसलं नाही. एका सायंकाळी तर क्षितिजावर मधमाशांचं मोहोळ उठावं असे असंख्य ठिपके दिसल्यावर पंत थांबले नव्हते. घामाघूम होऊन परतले होते. त्यानंतर 4-6 दिवस गेल्यावर पुन्हा त्यांची सहल सुरू झाली. कधीकधी मांस घेऊन त्यांना टाकून यायचे. संजयनं एकदा खूप सुनावल्यावर पंत म्हणाले, संजय, मी गिधाडांशी ओळख वाढवणार आहे. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणार आहे. आणि एक वेळ अशीही आली. सकाळी सकाळी पंत रपेट मारायला आत गेले. ते संजय दुपारी जेवायला आला तरी ते परतले नव्हते. मालू खूप भ्यायली होती. मला निरोप का पाठवला नाही म्हणून संजयनं तिची कान उघडणी केली. संध्याकाळपर्यंत दोघांनीही माडीवरच्या खोलीत बसून पंतांची वाट पाहिली. पंत परतलेच नाहीत. रात्र पडल्यावर त्यांनी आत जायचा निर्णय घेतला. मालूनं कितीही प्रतिकार केला तरी ऐकलं नाही. अखेरीस कितीही केलं तरी पंत त्याचे जन्मदाते होते. आईच्या माघारीत त्यांनीच तर खस्ता खाऊन त्याला वाढवलं होतं. स्वतःच्या आशा, आकांक्षा, मोह, आसक्ती यांना तिलांजली देऊन त्याला मोठं केलं होतं. त्यांच्यासाठी मृत्यूची झुंज द्यावी लागली तरी तो मागे पुढे बघणार नव्हता. हे बघ मालू, धैर्यानं राहा. परमेश्वर आपलं अहित करणार नाही. विश्वास आहे माझा. मी विजेरी घेऊन जातो. बाबांना घेऊन येतो. मात्र तू जवळपास राहा. दारावर मी 3दा थाप मारीन आणि हाक मारीन, मालू दार उघड, मी आलोय. तेव्हाच दार उघड, अन्यथा नाही. आपलं काहीच ऐकत नाही असं पाहिल्यावर मालू म्हणाली, 2 मिनिटं थांबा, मी आले. ती खाली जाऊन परत आली. तिच्या हातात फळं कापायची सुरी होती. संजयला हसू आलं. आता ही कशाला ग? असू द्या जवळ. ते पक्षी आले तर स्वरक्षणार्थ उपयोगी पडेल. सुरी देता देता तिने त्याचे हात धरले. डोळ्यात टचकन पाणी आलं. वेळ करू नका. इथे मी एकटी आहे याचं भान ठेवा. संजयनं तिचे डोळे पुसले. लहान मुलाप्रमाणे डोकीवरनं हात फिरवला. हे बघ, मुळी चिंता करू नकोस. मी गेलो आणि आलो. तो कपाटातनं आत गेला.
मालूनं दार ओढून कपाट बंद केलं. दाराशी खुर्ची घेऊनच बसली. चाव्यांचा जोडगा जवळच ठेवला. मनानं कुलदैवताचं स्मरण करायला लागली. त्याचा धावा करायला लागली. करण्यासारखं तेवढंच होतं तिच्यापाशी. तास गेला, 2 तास गेले. हलके हलके तिचा धीर सुटायला लागला. त्याचवेळी वाळूवरून चालत आल्याचा चर्र चर्र आवाज यायला लागला आणि तिचा ऊर धपापू लागला. दारावर 3दा थाप पडली. पाठोपाठ शब्द आले, मालू दार उघड, मी आलोय. मालू पटकन उठली. योग्य छिद्रात योग्य त्या चाव्या घातल्या, नंतर प्रेस केल्या. दार उघडताच संजय आत आला. मामनजी कुठे आहेत? संजयला शोक आवरेना. तो हमसून हमसून रडू लागला. मामनजींचं काय झालं सांगितलंच नाही तुम्ही? 2 दिवसांनी रात्री झोपताना तिने विचारलं. बाबांच्या शोधासाठी मी 4-6 मैल वाळवंट तुडवलं. 4ही बाजूला हाका मारत शोध घेतला, पण मला ते दिसलेच नाहीत. दिसला तो प्रथम क्षितिजाजवळ एक ठिपका. बाबांनी सांगितलं तसं घरा एवढालं गिधाड थरारत आलं. त्याच्या वेगानं वाराही वाहत होता. ते माझ्या डोक्यावरनं उंचावरनं गेलं. तसं त्याच्या झोतानं मी वाळूत आडवा पडून हेलपाडत गेलो. वरून खूप गिधाडं घिरट्या घालत असावीत. काळोखात मला मोजता नाही आली. 1-2 कर्कश आवाजात चित्कारत होती. त्या आवाजाची तीव्रता सर्वसामान्य मनुष्य ग्रहण करूच शकणार नाही. ठार बहिरा होईल. मी कानात बोटं घातली तरी कानाचे पडदे फाटतील असं वाटत होतं. मला त्यांच्याशी काही कर्तव्य नव्हतं. मला बाबांचा शोध घ्यायचा होता. अंधुक अंधुक उजेड दिसायला लागला, किंवा काळोखाला माझे डोळे सरावले असावेत. मग मला बाबा दिसले. मग का आणलं नाहीत त्यांना? कसं आणू अगं त्यांना? ते फारच थोडे उरले होते. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते की मांस नव्हतं. सांगाड आवरला होता. चेहऱ्यावर थोडं थोडं मांस त्वचा शिल्लक होती. त्यावरनं मी ओळखलं त्यांना. आई ग! आणि मग? मी खूप भ्यायलो होतो, तरीही बाबा बाबा म्हणून त्यांना हाक घातली, पण त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलंच नाही. ते तसेच तरंगत वाऱ्यावर हेलकावत निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ आणखीन 1-2 निव्वळ सांगाडे हेलकावत गेलेले मी पाहिले. त्यांच्यावर गिधाडं झेपा घेत. सांगाड्यांना अलगद उचलून वर काळोखात नेऊन खाली सोडून देत. खाली वाळवंटात पडल्यावर पुन्हा सांगाडे उभे राहत आणि वारा वाहील तसे हेलपाटत जात. गिधाडांना माझा वास लागला असावा. ते इकडून तिकडे झपाटा मारून माझा शोध घेत होते. मी थांबलो नाही, पण बाबांना नाही आणू शकलो. पुढं संजयला हुंदका आवरेना. मालू त्याला बिलगली. त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोप लागलीच नाही त्यांना. झोप लागायच्या वेळेसच दारावर थाप पडली. मालू पटकन उठली. मामनजी आले वाटतं. संजय जागा झाला. उशाची हॅट घेऊन डोक्यावर कपाळापर्यंत ओढून बसवली. अगं मालू, कपाटाचं दार नाही वाजत आहे. घराचं पुढचं दार वाजतंय. मग उठा, बघा, जा, बघा कोण आलंय ते. मंग्याची टोळी तर आली नसेल ना? बाई बाई, काय अशुभ बोलता हो तुम्ही? संजयनं दिवा लावला. धडधडत्या काळजानं दारापाशी गेला आणि उसन्या अवसानानं आवाज चढवून विचारलं, कोण आहे? अरे संजय, मी तुझा दोस्त दत्ता फाळके आलोय. बाहेरच्या आवाजानं ओळख दिल्यावर कुठं संजयचं चित्त ठिकाणावर आलं. दत्त्या? आईला इतक्या रात्रीचा कसा रे? विचारतानाच संजयनं दाराचा कडी कोयंडा काढला. दार उघडायचे श्रम घ्यावे लागले नाहीत त्याला. दार ढकलूनच मंग्या आणि त्याचे 3 साथीदार आत आले. संजय, आम्हाला चुकवून तू मातीत गेला असता ना, तरी तुला उकरून काढला असता. संजयनं हातातला कोयंडा एकाच्या तोंडावर मारला आणि तो दादरावरनं पळत वर निघून गेला. मालू तीरासारखी पुढे झाली. चौघांना आडवी आली.
मी मी पाया पडते तुमच्या. त्यांना मारू नका हो. मंग्यानं तिचे दोन्ही हात धरले. मालू, मालू, अजूनही तू पहिल्यासारखीच टवटवीत आहेस ग. अगोदर संजयचा समाचार घेऊ दे, मग सावकाशीनं तुझ्याकडं बघता येईल. आणि तिला ढकलून तो दादरावरनं वर गेला. त्याच्या पाठोपाठ तिघेही गुंड वर निघून गेले. माडीवर मोठी झटापट झाली, आदळापट झाली. ती भयानं कापू लागली. हातापायातली सारीच शक्ती संपल्यासारखी खाली कोसळली. माडीवरली गडबड थांबली होती. सर्व शांत शांत झालं होतं. ती उठली, दादरावरून वर गेली. तिथं कोणीच नव्हतं. कपाटाचं दार सताड उघडं होतं. मंद मंद गार वारा वाहत होता. लटपटत्या पावलानं ती कपाटाकडे गेली. आत डोकावून पाहिलं. मिट्ट काळोखाखेरीज काहीच दिसत नव्हतं. जवळच चाव्यांचा जोडगा पडला होता. कपाटाचं दार बंद करून चाव्यांचा जोडगा उचलला. त्राण नाहीसं झाल्याप्रमाणे जवळच्या खुर्चीत कोसळली. देवा, परमेश्वरा, माझ्या कुंकवाचं रक्षण कर. ती कुलदैवताचा धावा करायला लागली. अनेक वेळा सराव केला होता. प्रत्यक्षात वेळ आल्यावर मात्र तिला अवसान राहिलेलं नव्हतं. वेळ जाऊ लागला. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा तिच्या हृदयाचा ठाव सुटायला लागला. सरावाच्या वेळी संजय फार तर 10 मिनिटात परत यायचा, पण आता अर्धा पाऊण तास होत आला तरी तो परतला नव्हता. काय झालं आणि काय नाही, तिच्या मनात नाना शंका कुशंका जन्म घेत होत्या. तिथून ती कुठंही जाऊ शकत नव्हती. तिचं सर्वस्व कपाटा आड गेलं होतं. त्याची वाट पाहत थांबणं भाग होतं. वाळूचा चर्र चर्र आवाज आला आणि ती झटका बसल्यासारखी उठून उभी राहिली. दारावर 3दा थाप पडली. मालू, मी संजय आलोय, दार उघड. चाव्या लावून तिने दार उघडलं. प्रथम हॅटचा कोपरा दिसला, मग संजय दिसला. आवेगानं तिने त्याला मिठीच घातली. दाटून आलेल्या हुंदक्याला वाट दिली. मालू, रडायची वेळ नाही. चाव्या कुठे आहेत? चाव्या कपाटालाच होत्या. त्या काढून 4ही चाव्या आत टाकून त्यांनी कपाट कायमचं बंद करून टाकलं. ते 4घेही आतच राहिले ना? आता ते कधीच परत येऊ शकणार नाहीत. पण मालू, माझी धोका पत्करायची इच्छा नाही. त्वरा कर. जरुरीप्रमाणे सामान घे. इथून जितक्या लवकर दूर जाता येईल तितक्या लवकर जाऊया. मालूनं वेळ लावलाच नाही. आवश्यक तेवढं सामान घेऊन काळोखातच त्यांनी रेल्वे स्टेशन गाठलं होतं. दूर जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये तिकीटं काढून बसले. गाडी धावायला लागली. दिशा उजळू लागल्या होत्या. त्या स्पेशल डब्यामध्ये फक्त दोघेच होते. एवढ्या घाईघाईनं घर सोडायलाच हवं होतं का? माझं कितीतरी सामान घ्यायचं राहिलं ना. मालू त्याच्या कुशीत शिरत म्हणाले. सामान काय नंतरही घेता येईल. पोलीस कुत्र्यागत टोळीचा शोध घेत येणारच. आता आपली हवाही त्यांना लागायची नाही. पोलिसांना एवढं घाबरायचं कशाला? आपलं सामान मागे राहिलं, आपला पैसा अडका. दूर जाऊन पैशाविना कसं राहणार आपण? मालू, तू मुळीच काळजी करू नकोस. लुटीचा निम्मा माल अजून मी दडवून ठेवलाय, तो कशासाठी? मालू त्याच्या बाहुपाशातनं वेगळी झाली आणि त्याच्याकडे पाहायला लागली. त्याने डोक्याची हॅट काढली. मालू, आता राणीसारखी ठेवतो तुला.
मागशील ती वस्तू तुझ्या पायाशी आणून देईन. बंगला, गाडी, काही म्हणजे काही कमी पडू देणार नाही. आणि एवढं सुख मिळाल्यावर संजा असला काय आणि मंग्या असला काय, काय फरक पडणार आहे? श्रोते हो, ही होती नेलेकर यांची कथा कपाट उघडू नका. कथा नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरच्या बाजूला उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा, त्या फोटोला टच करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.